तर आपण आहे ना आज हॉस्पिटलला आलो होतो आणि काय झालं सांगतो तुम्हाला, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. मी वैभव आणि नाही हे आहे आमच्या गावातलं हनुमानाचं मंदिर, आमचं ग्रामदैवत आहे. तर मी ना आपल्या पेजवरती ना एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आमच्या गावाचं सिनेमॅटिक. तर तिथे जाऊन सगळ्यांनी व्हिडिओ बघा. आणि मग प्रत्येकाने मी निघालो होतो वावराकडं. प्रत्येकला म्हणलं चला आज आहे ना मस्त चक्कर मारून येऊ वावराकडं, जरा 1-2 व्हिडिओ काढायचे होते सिनेमॅटिक. त्याला म्हणलं चल, मग आम्ही दोघं निघालो होतो. आमचं इकडे व्हिडिओ काढायचं काम चालू होतं, तेवढ्यात आम्हाला विजू मामा दिसले आणि ते तिकडे ना फवारा मारत होते. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो. ते आम्हाला एवढी चांगली इन्फॉर्मेशन देत होते, चांगली माहिती सांगत होते. तुम्ही पण ऐका ते काय सांगत होते. एक आपली मोटर आहे सेकंड याची छोटीशी मोटर आहे, त्याचाच करंट ह्या फवाऱ्याला दिलाय आणि त्यातून डायरेक्ट त्याचा जुगाड करून असं सोडायचं काम चालू आहे. वांग्याचे रोपे आत्ता लावलेले 8 दिवस झाले त्याला. त्यांनी तर चांगली माहिती सांगितली. मग काय त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आपल्याला जायचं होतं सोनायला. मग मी आणि आजी निघालो होतो सोनायला, कारण आजीचं दुखत होतं. मग आजीला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. आजीचा जीव आहे ना कोणाचा असून येतं नसो, तिच्या नातवात लय राहतो. कारण माझी आजी मला आहे ना लय जीव लावती. मग काय त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावाजवळ असणार आहे ना बेलेकरवाडी येथील रेणुका माताच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मग आम्ही तिथे दर्शनाला गेल्यानंतर इथलं पूर्ण मंदिर आतमध्ये सगळं काचेचं आहे. पूर्ण अख्खं सगळं काचेने एकदम एकदम भारी केलेलं आहे. तर तुम्ही जर कधी आले ना तर इथे एक अवश्य आणि नक्की इथं आहे ना दर्शन घ्यायला या. आणि नाही हे सुख तुम्हाला शहराकडं कधीच नाही भेटणार. जे सुख गावाकडं आहे ना हे सुख तुम्हाला कधीच तिकडं नाही भेटणार. संध्याकाळी मस्त सगळे जेवण झाल्यावरती शेक करतात, सगळे शेकायला येतात, तिथं सगळ्यांच्या गप्पा चालू असतात, सगळे एकमेकांसोबत इतकं चांगलं बोलतात. असेच व्हिडिओ बघण्यासाठी ना तुम्ही तुमच्या भावाला लवकर फॉलो करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला चांगल्या कमेंट, लाईक, शेअर करत राहा.